हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच राहा। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आणि आजचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता बघा। तर प्रत्येकालाच आपल्या लाईफमध्ये म्हणा किंवा आपल्या ज्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये म्हणा, प्रत्येकालाच या गोष्टीचा खूप त्रास होत असतो, खूप स्ट्रेस होत असतो किंवा आपल्याला नेहमीच निराश, दुःखी किंवा काहीतरी वेगळंच म्हणजे निगेटिव्ह फील होत असतं। तर या गोष्टींबद्दलच मी आज थोडंसं तुमच्यासोबत टिप्स शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर व्हिडिओ बोर नको व्हायला म्हणून मी यामध्ये थोड्या क्लिप्स ॲड केलेल्या आहेत, ज्यामुळे तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी मोटिवेशनल वाटेल। तर बघा, पहिला टॉपिक असा, तर सगळ्यात आधी कोणतेही काम अवघड वाटत असेल किंवा एनर्जीने पॉझिटिव्ह कसं करायचं, तर हे बघा, कोणत्याही गोष्टीचा कधीही गर्व नाही करायचा किंवा आपल्याकडे जे आहे इतरांकडे ते नाही आहे, तर त्या गोष्टींचा बिलकुलही गर्व नाही करायचा। कारण आज आपल्याकडे आहेत तर त्यांच्याकडे नाही आहेत, किंवा उद्या त्यांच्याकडे असेल तर आपल्याकडे नसेल। त्यामुळे सगळ्यात आधी तर कोणत्याही गोष्टीचा म्हणा, कोणत्याही वस्तूचा म्हणा गर्व नाही करायचा। दुसरी टिप अशी की त्यामध्ये सगळे दिवस सारखे नसतात। कधी आज आपण जर दुःखी असेल किंवा आपल्याला जर काही गोष्टीचा त्रास होत असेल, काहीतरी विचार सारखाच होत असेल किंवा घरातलं काही टेन्शन देखील असेल, तर नेहमीच टेन्शन घ्यायचं नाही आहेत, कारण आपले दिवस हे नेहमीच सारखे नसणार आहे। आज आपल्याला वाईट दिवस बघावा लागतोय, तर उद्या आपल्याला चांगला दिवस सुद्धा येणार आहे। त्यामुळे आणि कधीही कोणत्याही गोष्टीमध्ये जर आपण मेहनत करत असेल किंवा आपल्याला खूप मेहनत करावी लागत असेल, तर त्या गोष्टी नेहमीच धीर धरावा त्या गोष्टींसाठी, किंवा लगेचच त्या गोष्टीला गिवअप नाही करायचं। आपण ती मेहनतीने एकदम पुढे चालायचं आहे। जी गोष्ट आपल्याला खूप अवघड वाटत असेल, असं वाटत असेल की आपल्याकडनं ही गोष्ट नाहीच होणार, ती गोष्ट आपण नेहमीच करायची। कारण आपल्याकडनं ती गोष्ट नेहमी आपल्याला वाटत असतं की आपल्याकडनं नाही होणार, पण ती गोष्ट आपल्याकडनं एकदम चांगल्या पद्धतीने होणार असेल तर आपण ती गोष्ट नेहमीच करायची। तर दुसरा टॉपिक असा, कोणत्याही गोष्टीचं टेन्शन किंवा निगेटिव्ह फिलिंग्स कशा आपल्या मनामध्ये येत असतील, आपण दिवसभर बायका घरामध्ये एकटं असतो आणि काय होतं ना की आपल्या डोक्यामध्ये सारखं विचार चालू असतात की मुलांचं वेगळं, मिस्टरांचं वेगळं, घरातलं वेगळं, काही बाहेरचं असतं किंवा आजूबाजूचे लोक असतात त्यांचं असतं, किंवा रस्त्याने चालत असलो त्यांचे सुद्धा आपल्याला टेन्शन येत असतं। तर अशा वेळेस काय करायचं ना की नेहमीच घरामध्ये असलो ना तर छान छान पुस्तकं वाचायची, नवीन मूवी बघायची, किंवा आपल्या स्वतःसाठी टाइम द्यायचा, मेकअप करायचा, बाहेर फिरायला जायचं किंवा मुलांना देखील वेळ द्यायचा। अशा गोष्टी केल्याने काय होतं ना की आपण त्या गोष्टींमध्ये गुंतून राहत नाही, आपण त्या गोष्टी विसरून जातो आणि आपण कसं विसरू या गोष्टीकडे आपण जास्त लक्ष द्यायचं। जसं आता आपल्याला माहिती आहेत की ही गोष्ट आपल्याला त्रास देत आहे, तर आपण त्या गोष्टीचा विचार सारखा करायचा नाही। आपण त्या गोष्टीपासून दूर जाण्यासाठी जी गोष्ट आपल्याला आवडते, किंवा तुम्हाला देखील काही गोष्टी आवडत असेल, तुम्हाला मेकअप करायला आवडत असेल, तुम्हाला कुठे फिरायला जायला आवडत असेल, किंवा तुम्हाला पुस्तकांची आवड असेल, तुम्ही त्या गोष्टी नेहमीच फॉलो करू शकतात। बघा, तुम्हाला नक्कीच या गोष्टीचा उपयोग किंवा काहीतरी इम्पॉर्टन्स वाटत असेल तर तुम्ही नक्कीच या टिप्स फॉलो करा। तर तिसरी टिप अशी, तर आपलं घरामध्ये मन लागत नाही किंवा आपल्या डोक्यामध्ये विचार असतात किंवा काही जरी त्रास असला ना, तर आपण काय करतो ना की लगेचच आपण इतरांना शेअर करतो किंवा फॅमिली मेंबर्सला सांगतो किंवा बाजूबाजूचे जे आपले असतात त्यांना शेअर करतो। तसं बिलकुलही करायचं नाही आहे। आपल्या मनातल्या ज्या गोष्टी असतात, आपलं काही जे दुःख असतं ते आपण इतरांशी शेअर करण्यापेक्षा आपण देवाकडे मागायचं, देवासमोर बसायचं, देवाला आपल्या काय मनामध्ये ज्या काही गोष्टी चालू असतात किंवा आपल्याला ज्या गोष्टीचा त्रास होत असलो, आपण त्या देवाला शेअर करायच्या। देवापर्यंत नक्कीच त्या गोष्टी पोहोचतात आणि आपल्याला त्या गोष्टीचा नक्कीच अनुभव देखील होत असतो, चांगल्या होत असतात त्या गोष्टी। आपण इतरांना सांगून काय करतो ना की आपण ती सगळ्यात मोठी चूक करत असतो। इतरांना सांगून त्या गोष्टीला आपण असं समजतो की आपलं दुःख हलकं होईल, पण नाही। आपलं दुःख हे देवालाच सांगायचं। आपलं दुःख समोरच्याला सांगून त्याला हसू होत असतं आणि त्या गोष्टीमुळे समोरचा व्यक्ती आपल्याला अजून काहीतरी वेगळं स्ट्रेस देण्याचं किंवा दुःख देण्याचा प्रयत्न करत असतो, किंवा त्या गोष्टीबद्दल अजून आपल्याला भडकवत असतो। त्यामुळे काय करायचं ना की नेहमीच त्या गोष्टी इतरांसोबत शेअर करायच्या नाही, किंवा देवाची छान पूजा करायची, देवाचं काही पुस्तक वाचायचं। काही तुम्हाला जर देवाची काही आवड असेल, तुम्हाला जर काही पारायण वगैरे वाचायचं असेल किंवा काही देवाची पुस्तकं वाचायला आवडत असेल, तर तुम्ही त्या गोष्टी करा। या गोष्टी बिलकुलही करू नका। इतरांना बिलकुल आपल्या मनातलं काय असेल ते कधीच सांगायचं नाही। तर चौथी टिप्स अशी,
एखादी गोष्ट जर घडणार असेल तर त्या गोष्टीचा विचार करून आपण नेहमी सतत कुढत बसायचं नाही, कारण ती गोष्ट नेहमीच म्हणजे आपल्या डोक्यामध्ये म्हणजे विचाराने आपलं डोकं खात असतं, आपलं डोकं म्हणतात ना विचाराने आपलं डोकं बधीर होत असतं, तसं व्हायला लागतं. तर काय करायचं ना, आपल्या ज्या गोष्टी आहेत ना, जे घडणार आहे ते घडणार असेल म्हणजे घडणार आहे ना तर ते घडणारच असतं. आपण त्या गोष्टीचा जास्त विचार करायचा नाही, कारण आपल्याला जे गोष्टी पाहिजे असतात आपल्याला त्या गोष्टी मिळत नाही, तर त्या गोष्टी आपण काय करायच्या ना, सोडून द्यायच्या. कारण आपल्यासाठी जे चांगलं आहे ना, देव आपल्यासाठी नेहमीच त्या गोष्टी देत असतो. आपल्याला जर काही गोष्टी हव्या असतील, काही गोष्टी आपल्याला पाहिजे असेल, तर त्या गोष्टी जर आपल्याला भेटत नसेल तर आपण त्या गोष्टी ना देवावरच सोडायच्या. नेहमीच देव आपल्यासाठी चांगलं करत असतो आणि आपल्याला ज्या गोष्टी अजून म्हणजे ज्या गोष्टी पाहिजे त्यापेक्षा अजून काही चांगलं होणार असेल तर आपण त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आणि त्या गोष्टींचा नेहमीच विचार सोडून द्यायचा. आणि तुम्हाला जी गोष्ट हवी असेल किंवा तुम्हाला काही पाहिजे असेल तर त्या गोष्टीचा तुम्ही मनापासून विचार करायचा, मनापासून त्या गोष्टीवर काम करायचं. ती गोष्ट नेहमीच तुम्हाला मिळेल म्हणजे मिळेलच. कारण आपण एखादी जर गोष्ट किंवा आपण एखाद्या गोष्टी कामाची जर काही मेहनत घेत असेल किंवा काही गोष्टी आपण मनापासून करत असेल, आपल्याला ती गोष्ट जर पाहिजेलच आहे तर देवसुद्धा ती गोष्ट आपल्याला नक्कीच देतो. आपण त्या गोष्टीमध्ये किती हुशार आहोत आणि किती आपण त्या गोष्टी मनापासून फॉलो करत आहोत हे देवापर्यंत आपण पोचवायचं. आपण त्या गोष्टीची हार मानायची नाही आहेत, आपण नेहमीच त्या गोष्टीच्या मागे पळत राहायचं आहे. म्हणजे त्या गोष्टीने काय होतं ना की देवापर्यंत सुद्धा आपली ती गोष्ट पोहोचते आणि देवाला सुद्धा आपल्याला ती गोष्ट द्यायला म्हणजे काहीतरी वाटत असते की आपल्याला देवाला सुद्धा असं वाटत असते की ही गोष्ट आपण या व्यक्तीला दिली पाहिजे. तर असं नेहमीच करायचं. तर पुढची 5वी टीप अशी, तर भरपूर वेळा असं होतं ना की आपण आपल्या लाईफमध्ये काय चाललंय त्याचा विचार न करता इतरांच्या लाईफमध्ये काय चाललंय आपण त्याचा जास्त विचार करत असतो. म्हणजे जसं असं की आपल्यामध्ये काय चुका आहेत आपण त्या काढण्यापेक्षा आपण इतरांच्या काय चुका आहेत ना त्या गोष्टींचा जास्त विचार करतो. हा असा आहे, तो तसा आहे, याच्याकडे हे आहे, त्याच्याकडे ते आहे, या गोष्टींचा विचार न करता जर आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे काय असू शकतं या गोष्टींचा आपण विचार जर केला किंवा आपण कोणतं काम करायला पाहिजे ज्या गोष्टींमुळे आपल्याकडे पण ते असेल, तर या गोष्टींचा जर आपण विचार केला ना तर आपण नक्कीच खूप पुढे जाऊ. आणि काय होतं ना की आपल्यामध्ये काय चांगले गुण आहेत ना आपण ते शोधायला पाहिजे. आपण इतरांमध्ये काय वाईट गुण आहेत ना ते कधीच घ्यायला नाही पाहिजे. आपण आपल्यामधले चांगले गुण शोधायचे आणि पुढे जायचं. तर इतरांच्या गोष्टी तर आपण विचार करतच असतो, मग आपण कधी जगायचं तर आपण इतरांचा विषय सोडून द्यायचा आणि आपण आपल्या लाईफमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आणि आपली लाईफ चांगल्या पद्धतीने जगायची. आणि काही चांगल्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत अजूनच. तर बघा, काही म्हणतात ना प्रयत्नार्थी परमेश्वर, तर अशा काही गोष्टी असतात की भरपूर वेळा आहे ना प्रत्येकाला लाईफमध्ये खूप काही हवं असतं. कोणाला जॉबचं टेन्शन असतं, कोणाला घरातलं टेन्शन असतं, कोणाला मुलांचं टेन्शन असतं किंवा कोणाला म्हणजे जे घरामध्ये हाऊसवाईफ असतात त्यांनासुद्धा काही गोष्टीचं टेन्शन असतं. प्रत्येकाला काहीतरी यश मिळवायचं असतं लाईफमध्ये, आपल्याला काहीतरी मोठं व्हायचं आहे, कोणत्या तरी करिअरमध्ये आपल्याला मोठं व्हायचं आहे, आपल्याला हे करायचं आहे. तर काय करायचं ना की हार मानायची नाही आहेत. आपण जी गोष्ट नेहमीच करतो ना तर देव नेहमीच त्या गोष्टीला आपल्याला त्या गोष्टी देत असतो. तर म्हणतात ना प्रयत्नार्थी परमेश्वर, तर तीच गोष्ट आपल्याला करायची आहेत. तर पुढची 7वी टीप अशी, तर असं की आपण जर इतरांचं जर चांगलं केलं ना तर देव आपलं नक्कीच चांगलं करत असतो. आणि बघा, आपण इतरांना काय करायचं ना की नक्कीच खूप म्हणजे हेल्प करायची. कोणाला काही हवं असेल आपण नक्कीच द्यायचं. त्याने काय होतं ना की आपण इतरांना जर एक गोष्ट जर दिली ना तर देव आपल्याला 10 गोष्टी देत असतो. इतरांचं चांगलं केल्यामुळे आपलं देव नक्कीच भलं करतो आणि त्या गोष्टीचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. त्यामुळे मी या टिप्स माझ्या पर्सनल अनुभवातल्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते आहेत. तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा आणि बघा, तुम्हाला नक्कीच काहीतरी अनुभव येईल, नक्कीच काहीतरी चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडवून येत असेल किंवा आल्या असतील तर मला नक्कीच तुम्ही कमेंट करून देखील सांगा. तर पुढची 8वी टीप अशी की कोणा वाचूनही कोणाचं अडत नाही. म्हणतात ना ते खरं आहे. कारण आपण एखाद्या व्यक्तीवर जर डिपेंड असू किंवा आपला समोरचा जो व्यक्ती असेल तो आपल्यावरती डिपेंड असेल आणि आपण जर त्या गोष्टीसाठी कोणत्याही गोष्टीसाठी आपण त्याला अडवून बघत असेल किंवा आपल्याला कोणत्याही गोष्टीसाठी समोरचा व्यक्ती जर अडवून बघत असेल तर आपण ती गोष्ट तिथेच सोडून द्यायची. कारण म्हणतात ना कोणा वाचूनही कोणाचं अडत नसतं. प्रत्येकाचं काम हे होतच असतं आणि
तर कोणी कितीही वाईट बोलू द्या, आपण जर खरे असेल तर नेहमी शांत राहायला शिकायचं. हा सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट टिप्स जी आहेत ना ती हीच आहेत की आपण जर खरे आहोत, आपण जर कोणाचं वाईट केलेलं नाही, आपण ती गोष्ट समोरचा व्यक्ती जर आपल्यावर काहीतरी वेगळंच ब्लेम करतो आहे तर ती गोष्ट आपण काय करायची ना, शांतपणाने ऐकून घ्यायची आणि एकदम शांत राहायचं, त्यावरती रिॲक्शन करायचं नाही. कारण समोरच्याला तेच हवं असतं की आपण कधी त्या गोष्टीचा म्हणजे आपण त्या गोष्टीवर रिॲक्शन करू किंवा चिडू, तर ती गोष्ट आपण चुकूनही करायची नाही. आणि देव नेहमीच बघत असतो. आपण जर चांगलं असून समोरचा व्यक्ती जर आपल्याबद्दल जर काही वाईट बोलत असेल, आपल्याला जर काही चिडवून देत असेल तर आपण नेहमीच शांत राहायचं. त्या गोष्टीचं उत्तर नेहमीच देव त्याला देणारच आहेत, हे आपण फक्त शांतपणाने बघायचं. तर बघा, ती गोष्टसुद्धा तुम्हाला नक्कीच खरी वाटेल. तर पुढची टिप अशी, कोणाचाही स्ट्रेस न घेता आनंदाने जगा, कारण आयुष्य पुन्हा नाही येणार आहेत. आयुष्य एकदाच भेटतं आणि ते आपल्याला कसं जगायचं आहे ते आपल्यावर डिपेंड असतं. देवाने प्रत्येकाला जे आयुष्य दिलेलं आहे ते काहीतरी अनुभवण्यासाठीच दिलेलं असतं की आपण या लाईफमध्ये आलेलो आहोत, या जगामध्ये आलेलो आहोत, तर आपण काहीतरी शिकलो पाहिजे. असं नाही आहे की याचं टेन्शन त्याचं टेन्शन घेत बसायचं नाही. आपली लाईफ आहे, आपण आपल्या पद्धतीने जगायची. कोणत्याही गोष्टीबद्दल गिवअप करायचं नाही. कोणतीही गोष्टी आपण जर करत असेल तर ती सोडून द्यायची नाही. लगेचच आपण गिवअप जर केला किंवा हार मानली तर काय होतं ना की ती गोष्ट आपल्यापासून दूर व्हायला लागती. आपण त्या गोष्टीचं आहे ना, आपल्याला असं वाटतं की ही गोष्ट मला नाही भेटणार आहे, मी खूप ट्राय केलं, मी खूप म्हणजे या गोष्टीत मेहनत केली, पण आपल्याला ही गोष्ट भेटतच नाही आहे. काय माहिती, आपण जर आज सोडलं आणि आपल्याला जर ती गोष्ट उद्या भेटणार असेल तर आपण त्या गोष्टीचं लगेच गिवअप करायचं नाही आहेत. आणि नवीन गोष्टी करायला शिका. नवीन गोष्टी, तुम्हाला ज्या गोष्टी आवडत असेल तुम्ही त्या गोष्टी ट्राय करा. तुम्हाला नक्कीच बघा काहीतरी यश भेटेल. आणि आपल्या मनातल्या गोष्टी देवाला सांगायच्या. देव आपल्या गोष्टी नक्कीच ऐकत असतो आणि आपल्याला त्या देत असतो. त्यामुळे आपण नक्कीच आपल्या मनातल्या गोष्टी देवाला शेअर करा. देवाला आपण जे काही सांगत असतो, आपल्याला देव हा सगळ्यांचाच ऐकतो. आणि देव असं नाही आहेत की याचं ऐकेल किंवा त्याचं ऐकेल. देव प्रत्येकाचंच ऐकत असतो. प्रत्येकाला त्याच्या लाईफमध्ये काय चांगलं घडेल ना ते देत असतो. तर त्यामुळे या गोष्टी तुम्ही नक्कीच फॉलो करा. तर आता या टिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर केलेल्या आहेत. त्या माझ्या रोजच्या अनुभवातल्या किंवा ज्या माझ्या मागच्या काही दिवसामध्ये जर घडल्या असतील त्या गोष्टींवरती मी नवीन काहीतरी शिकत असते. आणि मला ज्या अनुभव येत असतो ना त्या मी नक्कीच म्हणजे विसरत नसते. आणि चला म्हटलं तुमच्यासोबत पण या गोष्टी शेअर करूया. माझ्यापासून जर तुम्हाला काही मोटिवेशनल किंवा काहीतरी चांगल्या गोष्टी शिकायला भेटल्या असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि हो, ही व्हिडिओ इतरांसोबतसुद्धा शेअर करा. ज्या तुमच्या काही फ्रेंड्स असतील, फॅमिली असतील, ज्या काही अशा स्ट्रेसमध्ये किंवा काही गोष्टींमध्ये अडकलेल्या असतील तर त्यांनासुद्धा या गोष्टी ऐकल्या पाहिजे. तर नक्कीच शेअर करा. आणि कशी वाटली आजची व्हिडिओ कमेंट करून देखील नक्कीच सांगा. आता भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सगळेजण मजेत राहा, मस्तच राहा. बाय बाय.